नमस्कार, मी वनिता संतोष मारकड. आजच्या या कविकट्ट्यामध्ये अतिशय सुंदर अशा आशयघन कविता आपल्यासमोर सादर होत आहेत आणि आपण खूप सुंदर रीतीने ऐकताय. तर आजच्या ज्या सद्य परिस्थितीमध्ये आजूबाजूला जे चाललं आहे ते सगळं पाहून मन निशब्द होतं आहे, उद्विग्न वाटायला लागतं आणि मग लेखणी पेटून उठते आणि असे काही शब्द आपल्याला सुचतात. त्यावरचीच मी एक अशी कविता आपल्यासमोर सादर करणार आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे, कोण जाणे मी कशाला अशी भाळले आहे. कोण जाणे मी कशाला अशी भाळले आहे. अन्यायाविरुद्ध बोलणेच आता टाळले आहे. अन्यायाविरुद्ध बोलणेच आता टाळले आहे. जरी रोज घडते इथे अधर्माचे महाभारत, जरी रोज घडते इथे अधर्माचे महाभारत, आंधळ्या परी का साऱ्यांनी असे मौन पाळले आहे. आंधळ्या परी का साऱ्यांनी असे मौन पाळले आहे. अवघ्या विश्वाला सुखाविले जिच्या अस्तित्वाने, अवघ्या विश्वाला सुखाविले जिच्या अस्तित्वाने, तिच्या त्याच अस्तित्वाचे वस्त्र, तिच्या त्याच अस्तित्वाचे वस्त्र आज रस्त्यावरी फाडले आहे. आज रस्त्यावरी फाडले आहे. समानतेच्या घेतल्या आणाभाका जरी हजारो, समानतेच्या आम्ही घेतल्या आणाभाका जरी हजारो, तरी प्रत्येकीस ह्या प्रत्येकशी या जगाने पदोपदी का असे छळले आहे. पदोपदी का असे छळले आहे. बोलताना येते इथे तिच्या हुंदक्यांना अजूनही, बोलताना येते इथे तिच्या हुंदक्यांना अजूनही, जरी हजारो अश्रू तिने नयनातुनी ढाळले आहे. जरी हजारो अश्रू तिने नयनातुनी ढाळले आहे. गर्द होतात छटा दाटून येतात मेघकृष्णवर्णी, गर्द होतात छटा दाटून येतात मेघकृष्णवरी वर्णी, त्या कधी त्या थेंबाणी चार सुखाचे थेंब तिच्यासाठी गाळले आहे. तिच्यासाठी गाळले आहे. फुलविल्या जरी तिने आनंदाच्या बागा माळ राणी, फुलविल्या जरी तिने आनंदाच्या बागा माळ राणी, त्यातले एक फूल का कधी तिने, त्यातले एक फूल का कधी तिने वेणीत माळले आहे. वेणीत माळले आहे. कोण जाणे मी कशाला अशी भाळले आहे. अन्यायाविरुद्ध बोलणेच आता टाळले आहे. अन्यायाविरुद्ध बोलणेच आता टाळले आहे. धन्यवाद.